आता बघूयात महानगरपालिका रणसंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। आम्हाला अनेकांना कात्रजचा घाट दाखवायचा आहे। पुण्यातल्या कात्रज मधल्या सभेत उदय सामंत यांचा या ठिकाणी विरोधकांवर निशाणा, तर एकनाथ शिंदे दिलेला शब्द पूर्ण करणार उदय सामंतांचं आश्वासन। तर निलेश राणे यांच्या विरोधात पेडणेकरांविरोधात ते कोर्टात जाणार। किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल असून प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख नाही, त्यामुळे किशोरी पेडणेकरांचा अर्ज बाद होणार, निलेश राणेंची प्रतिक्रिया। संतोष धुरींच्या पाठोपाठ मनसेला आणखी एक धक्का। मनसेचे शिवडी प्रभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश। संतोष नलावडे मनसे नेते बाळा धनगावकरांचे निकटवर्तीय होते। पनवेलमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या आधी शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का। पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 17 आणि 20 सह कळंबोलीमधील शेकापच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश। मनसे नेते मनीष धुरी यांची नाराजी कायम, तर मी 100% नाराज। सोमवारपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेनं युती धर्माचं पालन केलं नाही तर मोठा निर्णय घेणार, मनीष धुरींची TV9 मराठीला प्रतिक्रिया। सोलापुरात भाजपकडून माजी महापौर 4 माजी नगरसेवकांसह 28 बंडखोरांवर निलंबनाची कारवाई। महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणं, पदाधिकाऱ्यांना भोवलं, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात लढणाऱ्यांवर ही कारवाई। गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांची समज, तर पत्नी जयश्री मारणेला मतदान करण्यासाठी मतदारांना फोन केल्यानंतर पोलिसांची तंबी। जयश्री मारणेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून बावधनमधून उमेदवारी। ऐन निवडणुकीमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकासह 27 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी। जळगावातील राजकारणात यामुळे खळबळ। बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई। शिंदेंसोबतची भेट ही अनपेक्षित होती। एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली। बेकायदेशीर असले तरी सुद्धा शिंदे उपमुख्यमंत्री आहेत। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया।